नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आज आहे दर्श अमावस्या, दीपपूजन आणि गुरुपुष्यामृत। या दिवशी घरातील जे काही दिवे असतील ते स्वच्छ पितांबरीने धुवून त्याचं पूजन करायचं असतं। हे सगळे दिवे मी पितांबरीने घासून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। दिव्यांना हळदी, कुंकू व अक्षता टाकून त्यांचे पूजन करायचे असते। आज कणकीचे 2, 5, 7 किंवा 11 दिवे लावून ओवाळावे। आपल्या घरातील जे कोणी लहान बालक असतील त्यांच्यावरूनही कणकीच्या दिव्यांनी ओवाळावे। त्यांच्या उज्ज्वल भविष्याची आणि निरोगी जीवनाची प्रार्थना करावी। आज विशेष म्हणजे गुरुपुष्यामृत हा पण योग आहे। तो दुपारी 4:44 नंतर सूर्योदयापर्यंत हा योग आहे। आरोग्यदायी, शुभदायी, लक्ष्मीकारक, धनदायी गुरुपुष्यामृत योगाचा शुभदायी पुण्यकाल असतो। या काळात आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृत या पाठाचा एकतरी अध्याय पठण करावा। तसेच 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा। या सेवेने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होऊन लक्ष्मी प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये आणि आपल्याला पण खूप प्रसन्न वाटते। गुरुवारी आलेले हे पुष्य नक्षत्र लहान बालकांसाठी पण खूप उपयुक्त आहे। हा कालावधी लक्ष्मी प्राप्ती करता पण खूप चांगला आहे। या योगावर तुम्ही सराफाकडून एक चांदीचे निरंजन घेऊन या आणि या निरंजनात आपल्याला चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने अशा 12 फुलवाती लावायच्या आहेत। चढत्या क्रमाने म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी दीपपूजन करावे, त्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3 वात, असा हा चढत्या क्रमाने। 11व्या दिवशी 12व्या दिवशी 12वी वात लावायची आणि नंतर उतरत्या क्रमाने म्हैस 13व्या दिवशी 11 फुलवाती, 14व्या दिवशी 10 फुलवाती, 15व्या दिवशी 9 फुलवाती, असं तुम्ही 23व्या दिवसापर्यंत करा। कारण 23व्या दिवशी 1 फुलवात येते। एकूण हा 23 दिवसाचा 23 दिवस लागतात हे करण्यासाठी। हा अत्यंतच प्रभावी लक्ष्मीप्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी करायचा उपाय आहे। असेच व्हिडिओ पाहत राहा, लाईक